नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक माळशेज घाटामध्ये। मोबाईलवर टिपलेले काही सुंदर क्षण मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग निसर्गरम्य प्रवासाला सुरुवात करूया। माळशेज घाटाचा प्रवास करतोय आपण आणि 101 नजारे आपल्याला बघायला भेटतात। अजून एक छान नजारा दाखवतो तुम्हाला। सगळं धुक्यामध्ये भरलेलं आहे। इकडचा व्ह्यू सुद्धा काही दिसत नाही। हे बघा सगळं पांढर शुभ्र झालंय। माळशेज घाटातला अजून एक सुंदर नजारा दाखवतो। धुकं आहे, धुक्यामुळे थोडसा विजिबिलिटी कमी झाली आहे। एकदम वरून कोसळत आहे। माळशेज घाटातून प्रवास करणं म्हणजे खरं तर निसर्गाशी गप्पा मारणं। एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या आणि मध्ये वळणाचा रस्ता। प्रत्येक वळणावर एक नवं दृश्य आपल्याला मोहून टाकतं। माळशेज घाटात पोहोचलोय आणि ही बघा माकडं दिसायला चालू झाले आणि नजारा असा आहे की काही दिसत नाहीये। उभ्यात बाईक चालवणारा एक रायडर। पावसाळ्यात तर हा घाट धबधब्यांनी भरून जातो। कधी छोट्या झऱ्यासारखं पाणी तर कधी प्रचंड वेगाने कोसळणारा धबधबा। हे सगळं पाहताना गाडी थांबवून प्रत्येक जण फोटो काढायलाच थांबतो। एडी पब्लिक आणि आता आपल्या गाडीवरती पाणी पडेल। डेंजर वाला पाणी। त्यात जर एखादा दगड पडला, ओह माय गॉड। ये देखो इनकी पोज देखो, मैडम जी की पोज देखो। आम्ही पोहोचलो आता माळशेज घाटातला जो बोगदा आहे आपल्याला समोर दिसतोय इकडे। माळशेज घाटाचं खरं आकर्षण म्हणजे इथलं धुकं। कधी रस्ता काहीच दिसत नाही तर कधी ढग गाडीच्या खिडकीतून आत शिरल्यासारखे वाटतात। हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही, तो फक्त अनुभवायलाच हवा। आम्ही आहोत आता माळशेज घाटातील ब्लू वॉटर रिसॉर्ट येथे। हे खूप छान असं एक रेस्टॉरंट आहे। ह्या घाटातलं एक खास आकर्षण म्हणजे ब्लू वॉटर रिसॉर्ट। इथून दिसणारा डॅमचा नजारा अप्रतिम असतो। शांत वातावरण, डोंगराच्या कुशीतलं हे ठिकाण मनाला खूप प्रसन्न करतं। इथे मिळणारं जेवण आणि इतर पदार्थही चविष्ट असतात। माळशेज घाटातला अजून एक नजारा जो आपण मगाशी उलट्या बाजूने बघितला होता, आपण आता रिटर्न चाललोय। रिटर्न जाताना किती सुंदर दिसतंय बघा। चालू ठेवतो। पाणी जास्त आहे, पाऊस जोरात पडतोय त्याच्यामुळे माती मिक्स झाली आता पाण्यामध्ये आणि त्याच्यामुळे असं तांबडं पाणी यायला लागलंय। हा बघा किती सुंदर नजारा आहे। आता धबधब्याच्या आपण आता जवळ आलोय आणि जवळून बघा किती फोर्सने वाहतोय तो धबधबा। तुम्हाला कदाचित आवाज येत नसेल तर हा व्ह्यू इथला आपण आता बघितला। इथून आपण आता पुढे जाऊया। पुढे खूप छान छान व्ह्यू आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। चला जाऊया पुढे आपण आता। माळशेज घाटातला जो मेन स्पॉट आहे त्या मेन स्पॉटवर आपण आता आहे आणि तिथला व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो। किती सुंदर क्लायमेट झालंय। सकाळी सगळं धुकं होतं, काहीच दिसत नव्हतं। आता बऱ्यापैकी ढग पळायला लागलेत आणि हा व्ह्यू, वाह काय व्ह्यू आहे।
बाहेर पाऊस आहे आणि मस्त मॅगी. घाटाचा परिसर फक्त पावसाळ्यातच नाही तर वर्षभर सुंदर दिसतो. हिरवी झाडं, दऱ्या आणि शांत हवा हे सगळं मिळून मनाला खूप शांती देतं. रस्त्यामध्ये ही बघा दरड कोसळली आहे, त्याच्यामुळे माळशेज घाट थोडा रिस्की पण आहे. येताना नव्हती ती, आता जोरात पाऊस पडला त्याच्यामुळे ते कोसळलेलं आहे दगड. माळशेज घाटामध्ये तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर माळशेज घाटामधले धबधबे, तिथला निसर्ग, तिथलं सुंदर वातावरण, धुक्यामधला व्ह्यू, खाली कसं दिसतंय ते सगळं आपण बघितलं. आता जाता जाता अजून एक जो मेन स्पॉट आहे इथे जिथे जोरात पाणी पडतं ते बघा, एन्जॉय करताय सगळे तिकडे. आणि आता पाण्यामध्ये आपले ग्लास बघा, काहीच दिसणार नाही आपल्याला. हे किती लोक एन्जॉय करतात. या स्पॉटला एक प्रॉब्लेम आहे की इथे जर काही दिसलं नाही, पुढची गाडी पण दिसत नाही, त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचे चान्सेस आहेत. म्हणून माळशेज घाट थोडासा रिस्की बोलला जातो. मित्रांनो, माळशेज घाट हा नुसता प्रवास नाही तर तो एक अनुभव आहे. धबधबे, ढग, डोंगर, डॅमचा नजारा या सगळ्यामुळे हा प्रवास खूप खास होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा आणि सुरक्षित प्रवास करा.